मित्रांनो नमस्कार. गणेश विसर्जन झाल्यानंतर श्रावण संपताच वेद लागतात ते आपल्याला भाद्रपद महिन्यातील उत्तरार्धाचे. कारण आपली जी पितृ असतात म्हणजेच आपल्या परिवारातील वाडवडील, त्यांच्या पूजनाचा तो पंधरवडा ज्याला आपण पितृपक्ष म्हणतो. खऱ्या अर्थाने ती घरातली माणसं त्यांना वेगवेगळ्या पूजा करून गोडधोड नैवेद्य दाखवून पितरांना जेवण देऊन आपण आपल्या त्या पितरांना खुश करण्याचा कार्यक्रम हा करीत असतो. तसं जर पाहिलं, केवळ अतृप्त ही पितरच नसतात, तर आपल्या आजूबाजूला, आपल्या परिवारात, आपल्या गावात, आपल्या परिसरात आपण जिथे जिथे काम करतो तिथे सुद्धा समुदायात असे अनेक अतृप्त आत्मे जिवंतपणेच फिरत असतात. आणि मग अशा अतृप्त आत्म्यांना कसं आपण शांत करणार, त्यांना तृप्त कसं करणार, हा मोठा प्रश्न असतो. मित्रांनो, ज्यांचं निधन झालेले ते पितृ पूजाविधी करून महालय वर्षश्राद्ध करून ती नक्कीच शांत करता येतात. परंतु आपल्या आजूबाजूला असलेली ही हलती बोलती चालती जी अतृप्त आत्मे, ती आपल्याला कळत न कळत मान सन्मान अपमान या काही ना काही कारणाने सतत भटकत असतात, त्रास देत असतात. त्याला काही पर्याय पण नाही. कारण कोणता आत्मा केव्हा अतृप्त होईल ते तुम्ही आम्ही सांगू शकत नाही. अतृप्त आत्म्यांना फार काही कारणं लागतात अतृप्त असण्याची, तसंही काही कारण नाही. आपण एक मात्र नक्की करूया, आपण कोणतंही काम, मग कुटुंबात असू द्या, गावात असू द्या, समाजात असू द्या, ते करीत असताना आपण स्वतः कसे समाधानी आहात याचा पहिला विचार करा. आणि हे काम करीत असताना आपल्या मनाला पहिल्यांदा विचारा, आपण चुकत तर नाही ना. जर आपल्या मनानं साक्ष दिली तर मला नाही वाटत किती अतृप्त आत्मे तुमच्या आजूबाजूला उभे असले तरी ते तुम्हाला त्रास देतील. खरं तर असं म्हटलं जातं की ज्यांचा तुमच्यावर विश्वास आहे त्यांना तुमच्या स्पष्टीकरणांची अजिबात गरज नाही. आणि ज्यांचा तुमच्यावर विश्वास नाही त्यांना तुम्ही कितीही स्पष्टीकरण दिलं तर ते त्यांना पचत नाही. म्हणून अशा अतृप्त आत्म्यांना तृप्त करण्याच्या फारशा भानगडीत पडू नका. कारण त्यांना तृप्त करता करता स्वतःचं आयुष्य संपून जाईल आणि जगण्याचं रवणत जाईल. नो मॅन इज परफेक्ट असं म्हटलं जातं. या जगात कोणीच परफेक्ट नाही, बरोबर नाही, 100% योग्यही नाही. आणि त्याही पुढे एका ठिकाणी माझ्या असं वाचनात आलं, या जगात सर्वांचं समाधान करणारा अजून जन्माला यायचं आहे. म्हणून आपण या पितृपक्षात जे अतृप्त आत्मे असतील, आपले वाड वडील ज्यांचं निधन झालेलं आहे, त्या सर्वांचे नक्कीच पूजन अर्चन करूया. काक ग्रास देऊया, गोग्रास देऊया, पितर जेव घालूया. आणि जे हलते बोलते चालते जिवंत आत्मे आहेत, जे अतृप्त आहेत, त्यांना याच पंधरवड्यात नमस्कार करूया. ते असेच अतृप्त म्हणून फिरत राहिले पाहिजे. धन्यवाद.